2 सेकंड गॅजेटेड पोस्ट क्लास 2 आणि ती मिळण्यामध्ये ह्यांच्या वडिलांचा मोलाचं सहकार्य झालं. अजूनही मी त्यांना मानतो आणि खूप सहकार्य केलं त्यांनी. आणि माझे वडील मी इंटर्नशिप करताना रिटायर झाले होते, त्यामुळे मला अर्निंगची गरज होती आणि तेव्हा MD करताना 400 रुपये स्टायपंड असायचा आणि त्याच्यात भागायचं नाही वडिलांची. आणि वडिलांना पार्किन्सोनिझम सुरू झाला. पार्किन्सोनिझम ऐकलं असेल ते, त्याच्या औषधं खूप कॉस्टली आणि येते. मग मी विचार केला की लेक्चरर पोस्ट ज्या सब्जेक्टमध्ये मिळते तिथे PG घ्यायचं MD पॅथॉलॉजी. मला काही तिथलंही मिळत होतं. मग इथे आलो की लेक्चरर पोस्ट 1-2-3 महिन्यात मिळाली आणि MD झाल्यानंतर पुढे गव्हर्नमेंट सर्व्हिस करायचा माझा विचार नव्हता, प्रॅक्टिसच करायची. पण घरचे तर पैसा नाही, रादर मला मी डॉक्टर झालो हे वडील मला परगावी इंजिनिअरिंगला शिकायला सपोर्ट करू शकत नव्हते म्हणून. नाहीतर मी डॉक्टर मला व्हायचंच नव्हतं, इंजिनियर व्हायचं होतं, केमिकल इंजिनियर किंवा इव्हन त्यावेळेस बोर्डात आलेले ना IITला पण ॲडमिशन मिळत होते. मला मार्क्स 99-98 असेच होते, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. वडील म्हणाले मला सपोर्ट करणं नाही होणार आणि पहिल्या वर्षीची स्कॉलरशिप उशिरा येते ना, तोपर्यंत काय करायचं. आणि त्याची परिस्थिती तशी होती. आपण मग मी मेडिकलला गेलो. कदाचित मेडिकल कॉलेज असतो तर BSc झालं असतो, प्रोफेसर झालं असतं, तेही चांगलं होतं. प्रत्येक कामाचं महत्त्व आहे. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायची, पैसा तर नाही आहे, पैसा नाही आहे. वेळेपर्यंत पास होणार आपण. आणि 3 ठिकाणी सिलेक्शन झालं तर 3 महिन्यानं डिझाईन करून सिलेक्शन होतं. आणि हॉस्पिटल मुंबई, ESI हॉस्पिटल इथली पण ऑर्डर होती पॅथॉलॉजी, ESI पब्लिक हेल्थ. पण म्हटलं एवढा नॉन टॅक्सेबल खूप इन्कम हे मिडल ईस्ट किंवा होत नाही, इव्हन अमेरिका इंग्लंडला पण होत नाही. एकतर खर्च काहीच नाही. अजूनही माझं फक्त 95 to 90% सेव्हिंग होतं, 5 to 10% खर्च आहे. खर्चच होत नाही, पान पण मिळत नाही. मी पण ऐकलं ते. दारू तर लांब राहिलं, अमेरिकेत उलट आहे. त्यामुळे चांगलं आहे. त्याला इन्कम टॅक्स इकडेही नाही इकडेही नाही. तर मी 2.5 वर्ष राहिलो, भरपूर पैसा आला, प्रॅक्टिस सुरू केली. पहिल्यांदा अश्विनी हॉस्पिटलला जॉईन झालो, नाव झालं 4 वर्षात. पहिल्या दिवसापासून एवढे पेशंट, अश्विनीचा राजीनामा दिला, ते म्हणल्याने राजीनामा ॲक्सेप्ट करणार नाही. दत्तांना सुरू असेल तेव्हा MLAला उभारले होते, ते मला भेटायला चेअरमन दत्तांना सुरू असेल नगरचे ॲक्च्युली चेअरमन होते, ते स्वतः मला भेटायला आले. काय म्हणजे आपलं एवढं रिलेशन, तुमच्याकडे काम तुम्ही एका चिठ्ठीनुसार कॅन्सल करून टाकलं, तुम्ही कंटिन्यू करायचं, मला काही माहीत नाही, तुम्हाला असिस्टंट देतो पण तुम्ही राहायचं. मग डॉक्टर रुद्राक्षी म्हणून होते, मिसेस, आणि तिला पण माझ्या अंडर काम करायचं. मी सिद्धेश्वर रुद्राक्षी फिजिशियन माझा स्टुडंट. गीता रुद्राक्षी अँड ते बेंगलोरला असतात. गीता पाटील झाली त्याची माझ्या भावाची क्लासमेट. मी म्हणतो तो सिद्धेश्वर रुद्राक्षी फिजिशियन, त्यांचा छोटा मुलं भाऊ. येस, तो इथे असतो आणि त्याची बायको पॅथॉलॉजिस्ट होती. ती म्हणाली सर तुम्ही कंटिन्यू करणार असेल तर मी ॲक्च्युलीला येते सरकारी सोडून. मग मी ऑनरी म्हणजे थोडा वेळ द्यायचा आणि असं मग केलं बरेच वर्ष. 20 वर्ष ॲक्टिव्ह प्रॅक्टिस केली. डेंटल कॉलेजला पण वडिलांना म्हणाले तुम्ही नाही म्हणायचं नाही, त्यांनी कॉलेज काढलं. डॉक्टर शर्मा म्हणून एक डायरेक्टर ऑफ डेंटल कॉलेज होते, ते रिटायरमेंट नंतर इथे एंगेज झाले. ते म्हणाले मला नाही ऐकायचं नाही तुमच्याकडनं. मग जॉईन झालो असंच आणि आठवड्याला एक लेक्चर असं. मग मुलाची MBBSची ॲडमिशन घेतली, इन्कम टॅक्स सर्वे झाला आणि म्हटलं आता MDला त्याला मेडिसिनच करायचं. USMLE स्टेपन पण पास आहे, चांगल्या मार्काने फ्लोरिडाला राहिला आहे. त्याला फक्त मेडिसिन, दुसरा सब्जेक्टच नाही. आणि ते पण टॉपमोस्ट, म्हणजे एकतर अमेरिकेत नाही तर इंडियातला टॉपमोस्ट याच्यामध्ये. अमेरिकेत USMLE स्टेपन पास झाला. नंतर रिसर्च पोस्ट करायची, रिसर्च पोस्टला महत्त्व आहे ना, ते चाललं होतं. सौदी अरेबियात पण पोस्टिंग चांगलं मिळालं, पॅथॉलॉजिस्ट आणि ॲडिशनल जॉब ऑफ डायरेक्टर ऑफ इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेंशन मिनिस्टर ऑफ हेल्थ रियादमध्ये. त्यामुळे प्रिन्सेसची चांगले कॉन्टॅक्ट. नंतर मी दुबईची एक्झाम दिली, अबुधाबी दिली, शारजाची, सगळे पास झालो, सगळे लायसन्स आहेत. मग दुबईचा एक ऑनलाईन जॉब आहे,
शारजाचा एक ऑनलाईन जॉब आहे, दुबईत 2, अबुधाबीत 1 आणि शारजात 1 असे 4 करू शकतो मी. हां आणि ते इंडियात आलं तरी ऑनलाईन इन्कम पेन्शनसारखं कंटिन्यू राहील राईट. असं, ते नॉन टॅक्सेबल. हां सध्या माझ्याकडं सौदी अरेबियाची पण रेसिडेन्सी आहे आणि UAEची पण रेसिडेन्सी आहे. गोल्डन व्हिसा पण मिळतो, पण मुलगा म्हणतो मी इथे चांगला सेट झाला, मला काय नको ते गोल्डन व्हिसामध्ये काय मला त्याचा ॲडव्हान्टेज नको. राईट. तर असं चालू आहे. ठीक आहे, अजून एक 5-7 वर्ष तरी करू शकेन. मुलगा MD मेडिसिन झाला आहे. हां, त्याला ते एक कारण होतं, एक तर इतकं काम होतं, मी बऱ्याच वेळा झोपायचोच नाही. आज झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी झोपायचो, असं महिन्यात 4 वेळा व्हायचं. मी विचार केला आज आपली तब्येत चांगली आहे, हां उद्या काही झालं की माझी व्हॅल्यू 0. आज इन्कम एवढा आहे माझं समजा, पण उद्या काही झालं की 0 आणि मग सगळं अवघड आहे ना. म्हटलं आता हे काम कमी करायचे दिवस आहेत, पण पैसे जास्त मिळवायचे दिवस आहेत. मुलाचं मेडिकल एज्युकेशन इज व्हेरी कॉस्टली. असं आहे. मग गेलो सौदी अरेबियाला, लगेच सगळीकडे सिलेक्शन होत होते. मग जॉईन झालं चांगलं. मुलाला MDला NRE कोटातनं ॲडमिशन मिळाली. इंडियातलं 19वा कॉलेज मिळालं. MD मेडिसिन पाहिजे तो सब्जेक्ट मिळाला. 2,500 बेडच्या हॉस्पिटलमध्ये काम केले त्याने. 2,500. त्याला माहिती आहे ना ते जायचा सम हॉस्पिटल, आणि त्याला एवढा कॉन्फिडन्स आला आहे आणि इथं प्रचंड डिमांडमध्ये. सध्या तो काही ठिकाणी नको म्हणतो अटॅचमेंट, बस झालं मला आता एवढंच बस. आणि चांगलं कमवतोय. हे गोल्डन व्हिसा वगैरे दुबई सौदी अरेबिया काही नको म्हणतो मला, मी इथंच दुबई करतो पाहिजे. आणि बायको MBA म्हणजे त्याचं त्यांनी ठरवलंय. नाही चांगलं आहे. मी जात धर्म वगैरे काही मानत नाही. राईट. मी त्याला म्हणलं तर कोणाशी लग्न कर, कोणती नॅशनॅलिटी, कोणती जात, कोणताही धर्म, कोणाशी तुला आवडेल तर म्हणजे बस, माझं काही म्हणणं नाही आहे. आणि जगात प्रोग्रेस बघ, माझा म्हातारपणाचा मी विचार करू नको. जगात जिथं प्रोग्रेस आहे तिथं जा. राईट. बरोबर. इंडियामध्ये राहू नको असं नाही, पण प्रोग्रेस बघून तुला पाकिस्तानात जा, बांगलादेशमध्ये जा, अमेरिकेला जा, इंग्लंडला जा, कुठेही जा. किंवा काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत, कारण अमेरिकेमध्ये एक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही म्हातारपणी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स तर पाहिजेच पाहिजे. हो. आता माझी नोकरी करतो म्हणजे कुठली कंपनी असू दे, गव्हर्नमेंट असू दे, हेल्थ इन्शुरन्स मिळतात. आता मी इथं एक महिना असलो तरी आमच्याकडे इन्शुरन्सला मेल्यावर पैसे मिळतात. तुमच्याकडे कसं आहे? काय आमच्याकडे मेल्यावर पैसे मिळतात. तुमच्याकडे काय असतं? ते लाईफ इन्शुरन्स आहे, हे हेल्थ इन्शुरन्स आहे. हेल्थ इन्शुरन्स. तर डॉक्टरकडे जायच्या अगोदर तुम्हाला फोन करावा लागतो आणि त्यांना सांगावं लागतं की ते विचारतात की कुठला इन्शुरन्स आहे. अरे वा. नाही आहे म्हटलं तर गुड बाय, फोन बोलतच नाही. अरे वा. नाही तर मग काही लोक असं आहे की डॉक्टर जे इंडियन डॉक्टर असतात ते थोडेसे ओळखीने वगैरे त्याला कॅश घेतो असं म्हणतात, पण त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क आहे. तर काम सगळ्यांना करावं लागतं. आणि आता जरी मी 1 महिना इथं बाहेर असलो तरी माझ्या सॅलरीतून ते माझे हेल्थ इन्शुरन्सचे पैसे कट होत आहेत. माझे गव्हर्नमेंटची पण देतं आणि माझ्या पॉकेटमध्ये पण जातात. सगळं जाऊन राहते ना शिल्लक काहीतरी हा? सरकारला. सगळं काय राहते ना शिल्लक थोडा काय ते सगळं जाऊन शिल्लक राहते की नाही मला? थोडं राहतं आणि असं डॉलर सोलापूर सोडून गेला काहीतरी फायदा आहे ना. थोडं राहिलं तरी त्याची किंमत किती आहे? राजा नाही 80 रुपये, 82 नाही, मी रुपये. जर सोडून इथं आलो आय विल बी द किंग. तेवढा पैसा माझ्याकडे आहे. माझ्याकडे पेन्शन पण 2.5 लाख रुपये येईल मला. घरामध्ये बसून एखादे 50,000चं घर पण रेंट घेतलं तरी आरामात राहू शकेल. घर खर्च, मेडिकल खर्च, आयुष्य, एन्जॉय, व्यापार सगळे म्हणून 50,000 रुपये डोक्यावर. किंग होशील ना, हा? पॅलेस बाद आम्हाला कामाला ठेव. पण तिथं राहायचं म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीये हे पण कळतं नाही. तू थोडं सांगत नाही तुम्हाला, मला झटावं लागेल थोडंसं. म्हणजे हँड टू माउथ टाईपचे हे आहे. म्हणजे सॅलरी जे पेन्शन येईल त्यामध्ये माझं चालून जाईल, पण मोठा काही असा खर्च आला, काही सर्जरी झाली, काय ॲटॅकचं काय तर झालं, देन आय डोंट हॅव मनी. त्या शेजारी बँकच आहे की. तर असं झालं, मी SSC नंतर तुम्हाला कोणाला भेटू शकलो नाही, कारण माझा संगमेश्वर कॉलेजला मी 2-3 दिवस कॉलेजला पण गेलो. त्यावेळेला आम्हाला कर्नाटकामध्ये मूव्ह व्हायचं होतं, कारण माझ्या भावाचं 12वी संपलं होतं आणि माझं 10वी संपलं होतं आणि वी वॉन्टेड टू मूव्ह टू कर्नाटक. तर मग तिथं मी ॲडमिशन घेतली, तिथं 11वी-12वी केली, इंजिनिअरिंगला मिळाली, इंजिनिअरिंग केलं. बट समहाऊ आय वॉन्टेड टू कम बॅक टू महाराष्ट्र, कारण मला तिथं एवढं आवडलं नाही राहणं तिथं थोडंसं. तर 1 वर्ष मी किर्लोस्करमध्ये हुबळीमध्ये काम केलं आणि पहिली अपॉर्च्युनिटी मला नाशिकला HL मध्ये मिळाली. म्हटलं चला, एक तर गव्हर्नमेंट जॉब आहे, सॅलरी पण डबल आहे आणि महाराष्ट्र आहे. 18 तर मी नाशिकला गेलो. नाशिकमध्ये 8 वर्ष काम केलं आणि लग्नाच्या अगोदर 1 वर्ष विचार केला. त्यावेळेला कॉम्प्युटरायझेशन वगैरे चालू होतं आणि आय वॉज अ कॉम्प्युटर युजर. मी कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये होतो, पण कॉम्प्युटर युजर होतो, त्यामुळे त्यांच्याशी माझा संबंध होता असा. तर मी विचार केला यापुढं फ्युचरसाठी एक तर MBA करा किंवा काहीतरी म्हणजे शिकायला पाहिजे ना, बसून टाईम काय वेस्ट करायचा. तर कॉम्प्युटरायझेशन करा आणि MBA तर नंतर करता येईल कधी पण, कारण त्याला डिमांड होता थोडासा ना. म्हणून मी 1 वर्षाचा तो लग्न अगोदर म्हटलं लग्न झाल्यावर होईल का नाही माहीत नाही, म्हणून चला आपण करून घेऊया.
आम्ही त्या HLG टाउनशिप सोडून नाशिक सिटीमध्ये आलो. संध्याकाळी क्लास संपून संध्याकाळी जाऊन 2 तासाचा क्लास असायचा डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी करतात. तशी काय काळाला म्हणतात ना, जो होत आहे भले केले होत आहे, बुरा होत आहे तो मी भले केला समजलो और आगे चलो. तर त्या वर्षी असं झालं की बरेच आउट ऑफ 30 स्टाफ जो होता त्यातले 15 अमेरिकन निघून चालले, 8 जण निघून गेले, 8 जण चालले होते. विसा चाललाय आणि इथं बोंबाबोंब चालू होती. करणार काय एक तर. आणि कॉम्प्युटर डिपार्टमेंटला ट्रान्सफर मिळणं HL त्यावेळेला खूपच कमी होतं. चेअरमनचा वगैरे फोन आला तरी तुम्हाला मिळेल असं ह्या टाईपचं कंडिशन होती. तर माझा रिझल्ट आला आणि हे लोक निघून गेले, रिक्रुटमेंट बंद आहे, घेतलं तर आतल्या लोकांनाच घ्यायला पाहिजे, नाहीतर चान्सच नाही. तर 4 लोकांना त्यांनी सिलेक्ट केलं आणि माझा तर टॉपमध्ये नाम होतं, कारण माझा रिझल्ट आला होता, पास झालो होतो आणि मी युजर पण होतो आणि मला ते माहीत पण होतं, त्यामुळे मी काम पण करत होतो. तर शेवटी मग त्यांनी त्याला हो म्हणाले आणि ते सोडताना पण त्यांनी कसं सोडलं, अरविंद हे जे काम करतोय सध्या हेच कॉम्प्युटरायझेशन जे काम आहे त्याला देणार असेल तर आम्ही सोडणार, नाही तर नाही सोडणार. मग त्यांनी प्रॉमिस केलं की ठीक आहे, त्याला बिझनेस नॉलेज आहे, फक्त कॉम्प्युटरायझर जे आहे ते आम्ही त्याला द्यायला सांगतो आणि ते देतो. तिथं मी 3 वर्ष काम केलं आणि मी पण पळून अमेरिकेला गेलो. अक्षरशः पळून गेलो, म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, रातोरात. म्हणजे एक तर टाउनशिपमध्ये ना क्वार्टर मिळाले असतात, तर ते सोडून जाणं म्हणजे कठीण असतं, कारण बाकीचे सगळे आपल्या कॉलनीचे लोक HL काम करणारेच लोक. तर पहिल्यांदा एकदा मी पुण्याला गेलो, विसा रिजेक्ट झाला. म्हणजे पुण्याला म्हणजे मुंबईला गेलो, तर त्यांनी सांगितलं की H1 त्यावेळेला वर्क परमिट नावाचा एक विसा होता अमेरिकेत. वर्क परमिट म्हणजे यू आर अलाउड टू वर्क. तुम्ही B1 म्हणजे बिझनेस वगैरे गेला तर तुम्ही इथले एम्प्लॉय असा जाऊन यायचं 2 महिने 6 महिने वर्ष दोन. तर मी त्यासाठी गेलो, त्यांनी सांगितलं नाही H1साठी वर्क परमिटसाठी तुम्ही अप्लाय करा. म्हटलं काय करणार तो, त्याला पुण्याला फोन करून सांगितलं स्कॉट सिटीमध्ये. ते म्हणे असं कसं, तर मी म्हटलं शेवटी तर मी म्हटलं की आता पुढच्या वेळेला मुंबईला नाही जाणार, मी दिल्लीला जातो विसासाठी, कारण त्या सेम सेंटरला जाणं आणि कठीण होतं. मग मी मुंबईला दिल्लीला गेलो, खूप खोटं बोललो त्यांना विसामध्ये, आणि ते विचारून फिरून तो प्रश्न विचारत आहेत. असं विचारतात की तुमच्या तोंडातून काही ना काही बाहेर आहे. मी सांगितलं मी HL काम करत होतो, तुमचा फोन नंबर द्या. काय करता माहिती मी फ्रीलान्सिंग हे कॉम्प्युटर हे करतो काम, नंबर द्या. आता भावाचा नंबर दिला, हे केलं. शेवटी काय तर करून म्हणते म्हणे तुम्हाला मुंबईला गेला तर रिजेक्ट का झाला तुमचा विसा. मी म्हटलं रिजेक्ट नाही झाला, त्यांनी सांगितलं की H1ला करा, आणि H1ला त्यांना रिजेक्ट करायला काही कारणच नव्हतं. ते म्हणे आम्ही मुंबईला पाठवतो आणि त्यांच्याकडून विचारतो, तुम्ही नंतर या म्हणजे ते अमेरिकन ना, दादागिरी सगळी. त्याला हे भिकारचोट इंडियन जाणार हा टाईपचा विषय होता. आणि त्यावेळेला काय कॉम्प्युटरचं बूम वगैरे काहीच नव्हती. मग मी आलो रिटर्न पुण्याला आणि सांगितलं असं झालं. ते म्हणे असं कसं. परत मी 15 दिवसांनी परत मला तू म्हणे दिल्लीला जाणार, म्हणजे पण कसं बाजूच्या घरामध्ये माझा एक मित्र, तर त्याला सांगून फक्त बाकी कोणाला ऑफिसमध्ये कोणालाच माहीत नाही. सकाळी 5:30च्या अंधारामध्ये बस पकडायची, पुण्याला यायचं, एशियाडनी पुण्याला यायचं, रात्री फ्लाईट करून दिल्लीला जायचं, सकाळी 4:30 वाजता त्या US एम्बसीला जायचं, संध्याकाळी 4 वाजता तुमचा नंबर येणार, त्यांना 2 मिनिटासाठी बोलणार तुमच्याशी. तिसऱ्या वेळेला मी सांगितलं, म्हटलं आता हे भरपूर झालं, लास्ट टाईम नाही झालं तर माझा पासपोर्ट मला रिटर्न द्या, मी जाणारच नाही. कारण जाणार कारण 2 दिवसाचा टाईम जातं जायचं, आणि तुम्हाला 2 दिवसामध्ये पॅक करून पळावं लागतं शाळेत ना, कारण तिथं तुमच्यासाठी वेट करतो. तर तिसऱ्या वेळेला मी गेलो आणि तो म्हणे अजून तू इथंच आहे का. म्हणून हो म्हणलं, म्हणजे पैसे द्या म्हणून, भर म्हणून गेलो. म्हणलं झालं, आनंद झाला. रात्री फ्लाईटने आलो. 3ऱ्या दिवशी मी मुंबईला आलो. हे पण कोणालाही सांगितलं, फक्त बाजूचा एक मित्र तो आला, मला स्कूटरवरून माझी बॅग घेऊन पकडलो, बसपर्यंत त्यांनी सोडलं. इथून पुण्याला आलो, पुण्याहून मुंबईला आलो, पुण्याहून पासपोर्ट वगैरे तिकडे बसून आहे ना. आपल्याला जीवनामध्ये आणखी किती वर्ष काम करावं लागेल मला माहित नाही. आणखी चंद्रकांत उपाध्ये आणि अरविंद आलेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि चंद्रकांत आराध्यच्या मुलाचं आज लग्न आहे, रिसेप्शन आहे. त्या मुलाला आपण सगळे जाणारच आहेत, सगळ्यांना आपण आशीर्वाद देऊन देऊया. तर आजच्या शुभप्रसंगी एक छोटंसं काय होणार की आम्ही सगळ्यांनी, मी माळवे आणि मुंडेकर ठरलो की आपण 8 दिवसांनी यांना बघतोय, आणि आपल्या आतापर्यंत कुठल्याही कार्यक्रमात त्यांची नाही, ते बाहेर देशात होते. त्यामुळं मी मुलगीला विनंती करतो की मी अरविंदला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि नंतर अरविंदला आपला डॉक्टर सलीमला करतो, डॉक्टर चंद्रकांत अरविंद ठीक आहे. व्हिडिओ चालू हा अच्छा झालं पुढे करू दे.
हे असेल इकडे- रस्त्यावर अमेरिकेचं हे जवळ गेलं. हो आता रिटायरमेंट जवळ आलंय त्यामुळे यायचे चान्सेस त्यांचा आनंद झालेला आहे. इकडे लक्ष द्या फोटोकडे. वरच्यावर काय अशाच चंदू भेटी वेगळा गाठी होत राहा. तुमची आठवण सदैव येत असते. रिटायरमेंट जवळ आलंय आता त्यामुळे यायचे चान्सेस जास्त आहेत यायचे Very good. You जरूर येऊ. वेलकम once again. And we are very happy for you. हो या, बरं रे, हे घ्या. घे रे, घे. उलटच बोलतोय. चिरग्याचा सोडा इकडे. चिरग्याचा सोडा इकडे. त्याशिवाय दुसरा विषय नाही. अरे शेख्या व्हिडिओ फोटो व्हिडिओज आहे. फोटो घे पटकन. फोटो काढ. 2 सेकंड गॅजेटेड पोस्ट क्लास 2 आणि ती मिळण्यामध्ये ह्यांच्या वडिलांचा मोलाचं सहकार्य झालं. अजूनही मी त्यांना मानतो आणि खूप सहकार्य केलं त्यांनी. आणि माझे वडील मी इंटर्नशिप करताना रिटायर झाले होते, त्यामुळे मला अर्निंगची गरज होती. आणि तेव्हा एम डी करताना 400 रुपये स्टायपंड असायचा आणि त्याच्यात भागायचं नाही वडिलांची. आणि वडिलांना पार्किन्सोनिझम सुरू झाला. पार्किन्सोनिझम ऐकलं असेल ते, त्याच्या औषधं खूप कॉस्टली आणि येते. मग मी विचार केला की लेक्चरर पोस्ट ज्या सब्जेक्टमध्ये मिळते तिथे पी जी घ्यायचं एम डी पॅथॉलॉजी. मला काही कुठलंही मिळत होतं. मग इथे आलो की लेक्चरर पोस्ट 1-2-3 महिन्यात मिळाली. आणि एम डी झाल्यानंतर पुढे गव्हर्नमेंट सर्व्हिस करायचा माझा विचार नव्हता, प्रॅक्टिसच करायची. पण घरचे तर पैसा नाही. रादर मला मी डॉक्टर झालो हे वडील मला परगावी इंजिनिअरिंगला शिकायला सपोर्ट करू शकत नव्हते म्हणून. नाहीतर मी डॉक्टर मला व्हायचंच नव्हतं. इंजिनियर व्हायचं होतं, केमिकल इंजिनियर किंवा इव्हन त्यावेळेस बोर्डात आलेलं ना IIT ला पण ॲडमिशन मिळत होते. मला मार्क्स 99-98 असेच होते. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. वडील म्हणाले मला सपोर्ट करणं नाही होणार आणि पहिल्या वर्षीची स्कॉलरशिप उशिरा येते ना, तोपर्यंत काय करायचं. आणि त्याची परिस्थिती तशी होती. आपण मग मी मेडिकलला गेलो. कदाचित मेडिकल कॉलेज असतो तर BSc झालं असतो, प्रोफेसर झालं असतो, तेही चांगलं होतं. प्रत्येक कामाचं महत्त्व आहे. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायची पैसा तर नाही आहे, पैसा नाही आहे. वेळेपर्यंत पास होणार आपण. आणि 3 ठिकाणी सिलेक्शन झालं तर 3 महिन्यामध्ये काम करून डिझाईन करून केलं. आणि BSc सिलेक्शन होतं. 700 डेटचा आणि जे हॉस्पिटल मुंबई ESI हॉस्पिटल याची पण ऑर्डर होती पॅथॉलॉजी. ESI पब्लिक हेल्थ. पण म्हटलं एवढा नॉन टॅक्सेबल खूप इन्कम हे मिडल ईस्ट शिवाय होत नाही. इव्हन अमेरिका इंग्लंडला पण होत नाही. एक तर खर्च काहीच नाही. अजूनही माझा फक्त 95 to 90% सेव्हिंग होतं, 5 to 10% खर्च आहे. खर्चच होत नाही. पान पण मिळत नाही. मी पण ऐकलं ते. दारू तर लांब राहिलं. अमेरिकेत उलट आहे. त्यामुळे चांगलं आहे. त्याला इन्कम टॅक्स इकडेही नाही इकडेही नाही. तर मी 2.5 वर्ष राहिलो. भरपूर पैसा आला. प्रॅक्टिस सुरू केली. पहिल्यांदा अश्विनी हॉस्पिटलला जॉईन झालो. नाव झालं 4 वर्षात. पहिल्या दिवसापासून एवढे पेशंट अश्विनीचा राजीनामा दिला. ते म्हणले नाही राजीनामा ॲक्सेप्ट करणार नाही मी. दत्तांना सुरसे तेव्हा MLA उभारले होते. ते मला भेटायला चेअरमन दत्तांना सुरसे नगरचे ॲक्च्युली चेअरमन होते. ते स्वतः मला भेटायला आले. काय म्हणजे आपले एवढे रिलेशन तुमच्याकडे काम तुम्ही एका चिठ्ठीनुसार कॅन्सल करून टाकलं, तुम्ही कंटिन्यू करायचं मला काही माहीत नाही. तुम्हाला असिस्टंट देतो आणि तुम्ही राहायचं. मग डॉक्टर रुद्राक्षी म्हणून होते मिसेस आणि तिला पण माझ्या अंदर काम करायचं. तुम्ही कंटिन्यू सिद्धेश्वर रुद्राक्षी फिजिशियन माझा स्टुडंट. गीता रुद्राक्षी अँड ते बेंगलोरला असतात.
हां, तर गीता पाटील झाली ती. त्याची मोठी माझ्या बहीण. भावाची क्लासमेट. हां, मी म्हणतो तो सिद्धेश्वर रुद्राक्षी तुझी त्यांचा छोटा मुलं भाऊ. हां येस हां. तो इथे असतो आणि त्याची बायको पॅथॉलॉजिस्ट होती. हां. ती म्हणाली सर तुम्ही कंटिन्यू करणार असाल तर मी ॲक्च्युलीला येते सहकारी सोडून. हां. मग मी ऑनरी म्हणजे थोडा वेळ द्यायचा आणि असं मग केलं बरेच वर्ष 20 वर्ष ॲक्टिव्ह प्रॅक्टिस केली. डेंटल कॉलेजला पण वडिलांना म्हणाले तुम्ही नाही म्हणायचं नाही. त्यांनी कॉलेज काढलं. डॉक्टर शर्मा म्हणून एक डायरेक्टर ऑफ डेंटल कॉलेज होते. ते रिटायरमेंट नंतर इथे एंगेज झाले. ते म्हणाले मला नाही ऐकायचं नाही तुमच्याकडनं. मग जॉईन झालो असं आणि आठवड्याला एक लेक्चर असं. मग मुलाची MBA ॲडमिशन घेतली. इन्कम टॅक्स सर्वे झाला आणि म्हणलं आता MDला त्याला मेडिसिनच करायचं होतं. USMLE स्टेपन पण पास आहे. चांगल्या मार्काने फ्लोरिडाला राहिला आहे. त्याला फक्त मेडिसिन दुसरा सब्जेक्टच नाही आणि ते पण टॉपमोस्ट म्हणजे एकतर अमेरिकेत नाही तर इंडियातला टॉपमोस्ट याच्यामध्ये. अमेरिकेत USMLE स्टेपन पास झाला. नंतर रिसर्च पोस्ट करायची. रिसर्च पोस्टला महत्त्व आहे ना ते चाललं होतं. सौदी अरेबियात पण पोस्टिंग चांगलं मिळालं. पॅथॉलॉजिस्ट आणि ॲडिशनल डायरेक्टर ऑफ इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन मिनिस्टर ऑफ हेल्थ रियादमध्ये. त्यामुळे प्रिन्सेसची चांगले कॉन्टॅक्ट. नंतर मी दुबईची एक्झाम दिली, अबुधाबी दिली, शारजाची सगळे पास झालो. सगळे लायसन्स आहेत. मग दुबईचा एक ऑनलाईन जॉब आहे, शारजाचा एक ऑनलाईन जॉब आहे. दुबईत 2, अबुधाबीत 1 आणि शारजात 1 असे 4 करू शकतो मी. आणि ते इंडियात आलं तरी ऑनलाईन इन्कम पेन्शन सारखं कंटिन्यू राहील असं. ते नॉन टॅक्सेबल. सध्या माझ्याकडं सौदी अरेबियाची पण रेसिडेन्सी आहे आणि UAEची पण रेसिडेन्सी आहे. गोल्डन विसा पण मिळतो. पण मुलगा म्हणतो मी इथे चांगला सेट झाला मला काय नको ते गोल्डन विसामध्ये काय मला त्याचा ॲडव्हान्टेज नको. तर असं चालू आहे. ठीक आहे अजून एक 5-7 वर्ष तरी करू शकेन. मुलगा MD मेडिसिन झाला आहे. हां त्याला ते एक कारण होतं. एक तर इतकं काम होतं मी बऱ्याच वेळा झोपायचोच नाही. आज झोपायचं नाही दुसऱ्या दिवशी झोपायचो. असं महिन्यात 4 वेळा व्हायचं. मी विचार केला आज आपली तब्येत चांगली आहे, उद्या काही झालं की माझी व्हॅल्यू 0. आज इन्कम एवढा आहे माझं समजा, पण उद्या काही झालं की 0 आणि मग सगळं अवघड आहे ना. म्हटलं आता हे काम कमी करायचे दिवस आहेत पण पैसे जास्त मिळवायचे दिवस आहेत. मुलाचं मेडिकल एज्युकेशन इज व्हेरी कॉस्टली असं आहे. मग गेलो सौदी अरेबियाला. लगेच सगळीकडे सिलेक्शन होत होते. जॉईन झालं चांगलं. मुलाला MDला NRE कोटातनं ॲडमिशन मिळाली. इंडियातलं 19वा कॉलेज मिळालं. MD मेडिसिन पाहिजे तो सब्जेक्ट मिळाला. 2,500 बेडच्या हॉस्पिटलमध्ये काम केले त्याने. 2,500. त्याला माहिती आहे ना तो जायचा सम हॉस्पिटल आणि त्याला एवढा कॉन्फिडन्स आला आहे आणि इथं प्रचंड डिमांडमध्ये. सध्या तो काही ठिकाणी नको म्हणतो अटॅचमेंट बस झालं मला आता एवढंच बस. आणि चांगलं कमवतोय. काय गोल्डन विसा वगैरे दुबई सौदी अरेबिया काही नको म्हणतो मला. मी इथंच दुबई करतो आणि बायको MDA म्हणजे त्याचं त्यांनी ठरवलंय. नाही चांगलं आहे. मी जात धर्म वगैरे काही मानत नाही. राईट. मी त्याला म्हणलं तर कोणाशी लग्न कर, कोणती नॅशनॅलिटी, कोणती जात, कोणताही धर्म, कोणाशी तुला आवडेल म्हणजे बस. माझं काही म्हणणं नाही. आणि जगात प्रोग्रेस बघ. माझा म्हातारपणाचा मी विचार करू नको. जगात जिथं प्रोग्रेस आहे तिथे जा. इंडियामध्ये राहू नको असं नाही, पण प्रोग्रेस बघून तुला पाकिस्तानात जा, बांगलादेशमध्ये जा, अमेरिकेला जा, इंग्लंडला जा, कुठेही जा किंवा इंडियात राहा. सोलापुरात राहा. सोलापुरात राहिलं तर गुडविल आहे, त्याचा फायदा होईल. पण ते रिस्ट्रिक्शन ठेवू नको. काय इज द लिमिट. प्रोग्रेसला काय तू अमेरिकेत सेट झाला तर म्हणजे तिकडे सर्जन जनरल होऊ शकतो. पण समोर त्याला इथली MD मेडिसिन मिळाली. ही वॉज व्हेरी हॅपी. चांगलं आहे. प्रचंड कॉन्फिडन्स झाला आहे. त्याला डिमांड सगळेजण बोलून घेत आहेत. चांगले रिझल्ट दाखवतोय. टीचिंग पण चांगलं करतोय. GS सेटली इयर. आणि बायको पण तिथं डेंटल कॉलेजला मी आहेच वाडीवर. तिथं प्रोफेसर आहे. सुट्टीवर आलो की काम करतो आणि लिव्हर जातो लॉंग लिव्हर. परत आल्यावर परत जॉईन होतो. जेवढे दिवस काम करतो तेवढा पगार करतात. अश्विनीवाले पॅनलवर ठेवलंय. आला की कायमचं जॉईन व्हा आणि आता ओपिनियन घेतात असं. म्हणजे लॅबोरेटरी पण चालू आहे. डॉक्टर आराध्य पॅथॉलॉजी चालू आहे. तिथं पॅथॉलॉजी अपॉइंट केला आहे. म्हणजे इंडिया, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब एमिरेट्स 3 देशात काम करतं. बोट्सवानाचं पण एक चाललं होतं पण तो कोरोनामुळे मागं पडला आहे. तिथे एक अमेरिकन डेट्रॉइट मेडिकल सेंटरच्या कोलॅबरेशनमध्ये लॅब चालू करतायत. पण थोडं कोरोनामुळे फंडचा इश्यू आलाय. डायमंडमुळे श्रीमंत आहे बघ बोट्सवाना. मला त्यांनी शिफ्ट करायची ऑफर दिली होती पण इन्कम टॅक्स 18% आणि इनसेक्युरिटी आहे बोट्सवाना. मग त्या प्रोजेक्टवर मी काम करतोय पण फंड्स थोडं सध्या प्रॉब्लेम आहे. तर तिथे पण म्हणजे 4था कंट्री होईल मी काम करतोय असं. आणि अमेरिकेतही माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्यांचं ॲप्लिकेशन मीच मिळून देतोय त्यांना. हां तिथे डेट्रॉइट मेडिकल सेंटरचं ॲप्लिकेशन मिळून देतो. त्यांचं आउटरीच सेंटर आहे. सुरुवात पण झाली काही पण फंडचा थोडा प्रॉब्लेम आहे. सुटेल पण मला काही फरक पडणार नाही. माझं जेवढं काम मिळेल त्याच्या पर्सेंटेजमध्ये मिळणार असं. दॅट विल बी 4th सोर्स ऑफ इन्कम. 4th कंट्री ऑफ इन्कम. आणखी किती वर्ष राहणार तिकडे?
जेवढं तब्येत चांगली आहे तोपर्यंत राहणार. आणि आय एम व्हेरी मच इन इंडिया ऑल्सो. हां दर 5 महिने मी 5 महिने सौदी अरेबियात राहतो, एक आठवडाभर फोन दुबईत आला राहतो, घरचा फोन आहे. चलते रहता. एक हफ्ता दुबई में रहता, दुबई शारजा अबू धाबी, और 1.5 महीना इंडिया में रहता. और व्हाट्सएप के थ्रू इंडिया में किसी को कोरोना के लिए बेड नहीं, इमीडिएट अरेंज करता. मला 2-3दा किसका प्रॉब्लेम आहे? आणि बोललो तर म्हणजे एक अर्धा पाऊण तास मिनिमम बोलतो. पण त्यांची रात्र असते, मला दिवस असतं, मला काम नसेल तर मग आम्ही गप्पा मारतो, अर्धा पाऊण तास बोलतो. आणि मध्ये मध्ये यांना फोन जाते तुम्ही अरविंद 1-2 मिनिटं फोन करतो. कोणा म्हणे तर सोलापूरचे ते मेयर आहेत ना, त्यांचा फोन आला, त्यांच्या हजबंडला ते काहीतरी लॅबचं आहे मी म्हणजे असे 2-3 वेळा झालं. म्हणलं ठीक आहे, मला कळून द्यायचं की म्हणलं. आणि आपले जावेद अहमद जे अँबॅसेडर होते ना, ते पोलीस कमिशनर इथं होते, ते माझे मित्र होते चांगले. तर तिकडे ते इंडियन अँबॅसेडर टू सौदी अरेबिया म्हणून आलेलं आहे. तिथं मला 26 जानेवारीला मिठीच मारली त्यांनी. आता अँबॅसेडर मिठी मारते म्हणलं, तिथे एकदम वजन मारलंय माझं. आणि सगळी कोणाची गरिबाची कामं असतात सगळी एम्बॅसीमध्ये करून देतो. परवा एक वैभव अंत्रोळीकर म्हणून अंत्रोळीकर कॉम्प्लेक्समधला, तुला माहितीच नाही वैभव अंत्रोळीकर, तो वारला. त्याची बॉडी शिफ्ट करण्यामध्ये हो मला सांगितलं. खूप काही म्हणजे आय वॉज द ओनली पर्सन इन सौदी टू शिफ्ट द बॉडी. केलं पण ते सगळं. नंतर माझ्या एका मित्राला, तो ब्रिटिशर आहे, त्याची बायको कोरोनामध्ये इथे अडकली होती. तिच्या आईच्या कॅन्सर ऑपरेशनसाठी आली आणि ती म्हणाली आता मला जाता येत नाही आहे, गाईज हॉस्पिटल लंडनला जॉईन व्हायचं आहे. म्हणलं काही काळजी करू नको, इंडियन हाय कमिशन इन लंडन माझे मित्र आहेत म्हणलं. आधी सौदीला होते, त्यांच्या सेंड ऑफला 50 जणांना बोलतो, त्यातमध्ये मी होतो म्हणलं. त्यांना ईमेल पाठवला, 4 दिवसात तिला मेसेज आला आणि शिफ्ट झाली ती लंडनला. म्हणजे मी लंडनला कधी गेलो नाही, अमेरिकेला कधी गेलो नाही, पण कॉन्टॅक्ट आहेत आणि जाणार पण नाही. इथं बसून सगळं करता येतं असं. चांगलं आहे, इच्छा पण आहे आणि तो करतो पण. ते मला खूप अप्रिशिएट केलं मी. हरिहरचे एक शिवयोगी महाराज म्हणून आहेत. कुठे? शिवयोगी महाराज हरिहर. तर सर्व धर्म परिषद आणि शांतता परिषद, पीस कमिशन, तर त्यांच्याकडनं मला बराक ओबामाचा नंबर मिळाला होता. कोणाचा? बराक ओबामा अच्छा, प्रेसिडेंट असताना. आता उडवलं मी. ते म्हणाले माझ्याबरोबर चला. ते मेन होते तिथल्या त्या पीस कमिशन, वर्ल्ड पीस कमिशनचे प्रेसिडेंट. ते चांगले संबंध आहेत माझे. चला माझ्याबरोबर म्हणाले. सिंगापूरला होतं ते म्हणलं आपलं प्रॅक्टिस सोडून पुढे. अच्छा, ओबामा सिंगापूरला होते. हां, त्यावेळेस वर्ल्ड पीस कमिशनची मीटिंग होती आणि त्यामुळे त्यांचा नंबर यांच्याकडे होता. माझ्या मुलाला MBBSला ट्राय करत होतो ना, पटापटा सगळ्या चेअरमनला फोन लावायची. मल्लिकार्जुन, मिनिस्टर ऑफ कर्नाटका, मेडिकल कॉलेज आहे. हां हां